Hi students, welcome once again my YouTube channel. I am Shekhar Mande, who had completed chapter number 1 sets of part 1 of maths 9 and chapter number 1 of maths 2 basic concepts in geometry. Now in this video we will start chapter number 2 of part 1 math 1, that is रिअल नंबर्स. आता रिअल नंबर्स काय, यापूर्वी आपण 8ला रिअल नंबर्स ची थोडी इंट्रोडक्शन घेतली होती. त्याच्यात रॅशनल नंबर्स आणि इरॅशनल नंबर्स असे दोन नंबर्स आपण काय केले होते, डिफाईन केले होते. रॅशनल नंबर आणि इरॅशनल नंबर आपण नंबर लाईन्सवर दाखवले होते. त्याच्यानंतर आता रिअल नंबर्स हे काय हे बघण्यापूर्वी आपण की आपले जे सिस्टीम्स आहे वेगवेगळ्या नंबर सिस्टीम ते आपण जस्ट रिवाईज करू. आणि आपण एक चॅप्टर बघितला, लास्ट चॅप्टर सेट्समध्ये काय केलं आपण, सेट्समध्ये आपण जे नंबर्स आहे, ज्या नंबर सिस्टीम्स आहे किंवा सेट ऑफ नंबर्स ते कसे लिहायचे ते आपण बघितले, लिस्ट मेथडने बघितलेले आपण. आता इथे काय काय रिअल नंबर्स बघण्यापूर्वी आपण काय करू की आपण जे जे नंबर्स आतापर्यंत बघितले ते पाहू. फर्स्ट काय बघितलं आपण, नॅचरल नंबर्स. सेट ऑफ नॅचरल नंबर्स. आता नॅचरल नंबर्स काय, स्मॉलेस्ट नॅचरल नंबर इज 1, 1 2 3 4 5. these numbers are known as natural numbers. n is equal to 1 2 3 4 and so on. That is the difference between two natural number is 1 1 2 3. these are all positive numbers. these numbers are known as natural numbers. नैसर्गिक संख्या किंवा त्याला काय म्हणतो आपण, काउंटिंग नंबर्स, मोज संख्या म्हणून. आपल्याला काही ऑब्जेक्ट्स वगैरे मोजायचे असते तर आपण काय करू, 1 2 3 पासून स्टार्ट करतो, बरोबर. दिस नंबर्स आर नोन ॲज नॅचरल नंबर्स. आणि हा जो सेट आहे तो कशाने दाखवणार आपण, एनने. एन कॅपिटल एन. रिमेंबर दिस, मागच्या चॅप्टरमध्ये पण पाहिलं आपण. आता एन म्हटलं तर काय, एन मी जर म्हटलं की एक्स बिलॉंग्स टू एन, याचा मिनिंग काय होईल की एक्स हा नॅचरल नंबर आहे. एक्स इज ए नॅचरल नंबर. एक्स इज आयदर 1 2 3 4 और सो ऑन. त्याच्यानंतर सेकंड काय भेटलं आपण, होल नंबर्स. आता होल नंबर्स काय बघा, अगेन इट इज डिनोटेड बाय डब्ल्यू. सो 0 1 2 3 अँड सो ऑन. हा जो सेट आहे 0 1 2 3 म्हणजेच नॅचरलमध्ये कोण टाकायचं, 0 टाकायचं. नॅचरल विथ 0 वी गेट होल नंबर्स, सेट ऑफ होल नंबर्स. थर्ड वन, इंटीजर्स, पूर्णांक संख्या. इंटीजर्स काय बघा आता की जस्ट दिस इज डिनोटेड बाय आय, दॅट इज ऑल निगेटिव्ह नॅचरल निगेटिव्ह, -3 -2 -1 0 1 2 3. इकडे काही -4 -5 -6 अँड सो ऑन इन्फिनाइट. हिअर 1 2 3 4 5 6 इन्फिनाइट, बरोबर. हा जो सेट आहे याला काय म्हणतो आपण, सेट ऑफ इंटीजर्स. मी जेव्हा म्हणाल एक्स बिलॉंग्स टू आय, एक्स बिलॉंग्स टू आय, एक्स इज इंटीजर, देन एक्स टेक एनी वन व्हॅल्यू ऑफ दिस, दॅट इज इट मे बी 0 -1 -2 और हिअर 1 2 3, राईट. अगेन फोर्थ वन वी डिफाईन रॅशनल नंबर्स. कोणत्या, परिमेय संख्या, याला काय पूर्णांक संख्या. आता रॅशनल नंबर्स काय, रॅशनल नंबर्स आवर जस्ट इट इज कॉल्ड क्वोशंट नंबर्स. इट इज क्यू, डिनोट बाय क्यू, सच दॅट पी, सेट ऑफ पी बाय क्यू, सच दॅट पी क्यू आर इंटीजर्स अँड क्यू इज नॉट इक्वल टू 0. हा एक आपण रॅशनल नंबर्स डिफाईन केला. त्यानंतर इरॅशनल नंबर डिफाईन केला आपण. इरॅशनल नंबर्स, irrational numbers means the numbers which are not rational numbers are called irrational numbers. ते समजा किंवा त्याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन नॉट ऑफ टर्मिनेटिंग और नॉट ऑफ रिकरिंग टाईप असं जे नंबर्स आहे त्यांना काय म्हणतो आपण, इरॅशनल नंबर्स. आता याचं एक्झाम्पल आपण वेल नोन एक्झाम्पल बघितले, दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ नॉन परफेक्ट स्क्वेअर नंबर्स, √2 √3 √7. these are irrational numbers. and irrational number it is denoted by q dash, q and q dash. irrational number कशाने दाखवतो आपण, q dash ने. आता रिअल नंबर्स काय,
real number is a union of rational and irrational number. काय R, it is denoted by R. काय सांग दाखवतो आपण रिअल नंबर R ने. R is equal to union of Q and Q dash, that is it is a rational or irrational number. और रिअल नंबर इज आयदर रॅशनल और इरॅशनल नंबर. हे आपण लास्ट इयरला बघितलेले, हे सेट फॉर्ममध्ये इथे बघितलं आपण युनियन ऑफ टू सेट्स. आता याच्यामध्ये अजून काय रिलेशन आहे, एव्हरी एन इज ए होल नंबर, सो एन इज ए सबसेट ऑफ डब्ल्यू, बरोबर. नाउ एव्हरी इंटीजर एव्हरी होल नंबर इज ए इंटीजर, बघा 0 1 2 3, म्हणून काय इट इज ए सबसेट ऑफ आय, राईट. अगेन एव्हरी इंटीजर इज ए रॅशनल नंबर. रॅशनल नंबर कोणते येतात, 3/4 -5/2, हे काय रॅशनल नंबर आहे. 0 बघा, 0 पण रॅशनल नंबर आहे. 7 ओनली 7 इज ऑल्सो रॅशनल नंबर, याच्या खाली 1 असतो जो आपण लिहित नाही. 7/1 इज ऑल्सो रॅशनल नंबर. सो दिस इज सबसेट ऑफ क्यू अँड क्यू इज ए सबसेट ऑफ आर. परत आपण बघितलं क्यू अँड पुढे बघू आपण क्यू डॅश, हा काय राहणार आहे, एम्प्टी सेट, राईट. ओके, नाउ विल सी ऑर्डर रिलेशन ऑन रॅशनल नंबर्स. हे ऑलरेडी आपण 8मध्ये आपण बघितलं आहे, त्याच्यावर प्रॅक्टिस सेट पण सॉल्व केलेला ऑर्डर रिलेशनमध्ये. काय आता कोणाचं रॅशनल नंबर, लेट P/Q अँड R/S आर P S not equal to 0 are any two rational numbers. Sorry, Q and S. Q and S are not equal to 0 are any two rational numbers. काय असेल बा, P/Q and R/S are where QS not equal to 0, that is denominator is non-zero, are any two rational numbers. Then what do we get? First one, if P into S, हा क्रॉस मल्टिप्लिकेशन, P into S is equal to R into Q, then P/Q is equal to R/S. If P into S is less than R into Q, then P/Q is less than R/S. Third, P/Q is greater than third one, क्रॉस मल्टिप्लिकेशन P into S. P into S हा प्रॉडक्ट जर का असेल R into Q ह्या प्रॉडक्टपेक्षा मोठा असेल तर काय वाटतं आपल्याला, P/Q इज ग्रेटर दॅन R/S. ह्या प्रॉपर्टी आपण मागच्या वर्षी बघितलेलं आहे आणि त्याच्यावर आपण काय केलं, एक्झाम्पल सॉल्व केलं आहे. दिस इज ऑर्डर रिलेशन बिटवीन अगेन एव्हरी निगेटिव्ह नंबर इज लेस दॅन 0, एव्हरी पॉझिटिव्ह नंबर इज ग्रेटर दॅन 0, एव्हरी और ऑर्डर रिलेशन काय भेटलं आपण, वेन वी गो ऑन नंबर लाईन राईट अँड राईट, देन इट नंबर विल गेट लार्ज अँड लार्ज. आपण जसं उजवीकडे जाऊ तसं नंबर्स काय होईल, लार्ज होतो. हे आपण नंबर लाईन्सवर बघितलेलं आहे, बरोबर. हे काय ऑर्डर रिलेशन आहे कोणामध्ये, रिलेशन रॅशनल नंबर्समध्ये. ओके, नाउ नेक्स्ट थिंग इज प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. If A, B, C are rational numbers, then what is property? Property we take addition and multiplication. यांच्या प्रॉपर्टी आपण बघणार आहे. फर्स्ट काय, कॉम्युटेटिव्ह. ॲडिशन काय, A plus B is equal to B plus A आणि A into B is equal to B into A. दॅट इज ऑर्डर इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजेच बघा 3 + 4 घेतलं काय आणि 4 + 3 घेतलं काय, आन्सर काय सेम. 3 + 4 is equal to 4 + 3, that is 7. अगेन 3 into 4 or 4 into 3, 3 into 4 काय 12 आणि 4 into 3 काय 12. म्हणजेच काय इथं कॉम्युटेटिव्ह आहे, ऑर्डर याची इम्पॉर्टंट नाही. A plus B इज इक्वल टू काय B plus A, याला काय म्हणतो आपण कॉम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. पहा पण सबट्रॅक्शन राहणार नाही. मी जर काय घेतलं 4 आणि 3 घेतलं, 4 - 3 अँड 3 - 4, 4 - 3 किती 1, 3 - 4 -1. सो दीज आर नॉट इक्वल, सो 1 and -1. सो सबट्रॅक्शन इज नॉट कॉम्युटेटिव्ह, only addition and multiplication is commutative. Next one,
असोसिएटिव्ह. आता असोसिएटिव्हमध्ये काय बघा, 3 + 4 + 5 इज इक्वल टू काय, 3 + 4 + 5, 3 + 4 7, 7 + 5 12, अगेन 4 + 5 9, 9 + 3 12. म्हणजे आपण फर्स्ट 2ची ॲडिशन थर्डमध्ये ॲड केली काय आणि सेकंड थर्डचे ॲडिशन फर्स्टमध्ये ॲड केली काय, काही सेम आन्सर येईल. याला कोणता लॉ म्हणतो आपण, असोसिएटिव्ह. सेम फॉर मल्टिप्लिकेशन, 3 × 4 × 5 इज इक्वल टू 3 × 4 × 5. 3 किती, 20, 20 × 3 60, this is 12, 12 × 5 60. So here we get association. Again identity. Now there is two identity. अविकारक, त्याला मराठीत काय म्हणतो, अविकारक आयडेंटिटी. याच्यावर बघा, जे 0 असा ॲडिटिव्ह आयडेंटिटी आहे की जो कोणत्याही नंबरमध्ये ॲड केला तर आपल्याला तोच नंबर भेटतो. 7 + 0 इज 7 और 0 + -3 वी गेट -3. सो दिस इज 0 इज ॲडिटिव्ह आयडेंटिटी. लक्षात ठेवा, a + 0, 0 असा नंबर आहे की जो कोणत्याही नंबरमध्ये ॲड केला तोच नंबर भेटतो. सेम मल्टिप्लिकेटिव्ह आयडेंटिटी 1 आहे. 1ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं और एनी नंबर इज मल्टिप्लाय बाय 1, then answer will that number, that is a. 7 × 1 is 7, 3/2 × 1 is again 3/2. त्याच्यानंतर बघा लास्ट वन, इनवर्सेस. त्यांना आपण पर्टिक्युलरली याला काय म्हणतो आपण, अपोजिट नंबर, विरुद्ध संख्या. ये 2 + -2 किती होईल, 0. और याला काय म्हणतो आपण, हा जो इनवर्स आहे, मल्टिप्लिकेटिव्ह इनवर्स, त्याला आपण स्पेशली रेसिप्रोकल म्हणतो, गुणाकार व्यस्त. 3/2 याचा काही 2/3, जस्ट इंटरचेंज ऑफ न्यूमरेटर अँड डिनोमिनेटर. देन वी गेट आन्सर 1. सो a × 1/a इज इक्वल टू 1 किंवा 7 × 1/7 इज ऑल्सो 1. सो दीज आर द प्रॉपर्टीज ऑफ रॅशनल नंबर्स. ओके, बघा आपण रॅशनल नंबरची डेफिनेशन भेटली. रॅशनल नंबर काय की p/q. पण रॅशनल नंबरचं डेसिमल रिप्रेझेंटेशन कसं असणार आहे, आयदर टर्मिनेटिंग टाईप और रिकरिंग टाईप. म्हणजे जे कुठेतरी स्टॉप होणार आहे किंवा काही डिजिट्स, काही ग्रुप ऑफ डिजिट्स काय होणार आहे, रिपीट होणार आहे. या टाईपचं डेसिमल रिप्रेझेंटेशन आपण लास्ट इयरला बघितलेलं आहे 8ला. आता बा इथे बा, डेसिमल फॉर्म ऑफ एनी रॅशनल नंबर इज आयदर टर्मिनेटिंग और रिकरिंग टाईप. आता टर्मिनेटिंग टाईपचं कसं आहे बघा, एक्झाम्पल दिलेलं आहे. फॉर एक्झाम्पल आपल्या टेक्स्टमध्ये 2/5 याचं डेसिमल रिप्रेझेंट काय, 0.4 म्हणजे स्टॉप आहे, टर्मिनेटिंग. 25/100 काय, 0.25. 100 1/8 किती, 12.625. हे काय टर्मिनेटिंग टाईपचं डेसिमल रिप्रेझेंटेशन आहे. त्याच्यानंतर बघा 17/36. आता याला जर आपण काय केलं, ॲक्च्युअल 17/16 हे आपण डिवाईड केलं तर आपल्याला असा नंबर भेटतो, 4722222 रिपिटेशन. मग हा इथे 2 हा काय रिकरिंग करतो, रिकर करतो, परत येतो आहे. म्हणून इथं आपण हे एवढं न लिहिता 47 ओनली ॲज इट इज आणि 2222 याच्यावर डोक्यावर इथं डॉट दिला. याचा अर्थ काय, 2 इज रिकरिंग, 2 इज रिपीटिंग. नाव नेक्स्ट वन 33/26. याच्यात बघा आता काय 1.269230 69207 69207. 2 नाही याच्यामध्ये, 1.2 म्हणून मी ते 1.2 बाजूला फक्त रिपीटेड काय हा ग्रुप, एवढा ग्रुप काय परत येतो आहे, त्याच्या डोक्यावर काय दिला, असा बार लिहिला. याला काय लिहिलं आपण 1.2692 1.2 आणि रिकरिंग 69230 असं रीड करू शकतो. नंतर 56/37 याच्यात काय 1. याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन 513 513 513. सो दिस ग्रुप 513 इज रिपीटेड. सो आय राईट दिस 1.513 रिकरिंग. या टाईपमध्ये आपण याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन केलं. दॅट इज रॅशनल नंबरचीच डेफिनेशन आहे की त्याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन आयदर ऑफ टर्मिनेटिंग और रिकरिंग टाईप. नाव वी विल सी very interesting topic to express the recurring decimal in p/q form. आता आपण काय केलं, p/q म्हणजे 2/3 हा नंबर आहे, याला आपण काय केलं डेसिमल फॉर्ममध्ये लिहिलं. सपोज 0.666 असेल बरोबर. आता 0.6 हा जो रिकरिंग डेसिमल आहे, आता याच्या उलट जायचं आपल्याला काय करायचं आहे,
P/Q फॉर्ममध्ये लिहायचं बरोबर. मग आता कसं लिहिता येईल बघा, लेट x इज इक्वल टू 0.7 डॉट बरोबर, रिकरिंग 7, इक्वेशन 1. आता किती डिजिट्स रिकर होत आहे, फक्त ओनली 1 डिजिट इज रिकर, म्हणून काय करू आपण, मल्टिप्लाय बोथ साईड बाय 10, दोन्ही साईडला 10ने मल्टिप्लाय करायचं. काय मग 10x हा डेसिमल तिकडे जाईल 7.777 बरोबर, म्हणजेच किती 7.7 रिकरिंग. एक डेसिमल इकडे सारखं फक्त 10ने मल्टिप्लाय केलं 777 म्हणजे काय, हा 7 आणि रिकरिंग 7 बरोबर. आता काय करू, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. मग काय 10x मायनस x इकडे 7.7 रिकरिंग, इकडे 0.7 रिकरिंग. काय होईल आता 10x मायनस x 9x, 7.7 रिकरिंग मायनस 0.7 रिकरिंग, काय होईल 7, हे काय होईल 0, 7 ॲज इट इज ओनली 7 and therefore x is equal to 7/9. what is x, but x is काय आपला जो x, therefore 0.777 7/9. we get the answer. Now we will see second example. Express the recurring decimal 7.529529 in P/Q form. मग आता बघा, लेट x इज इक्वल टू 7.529529 याला काय लिहू शकतो आपण, x इज इक्वल टू 7.529 बार, याला आपण रिकरिंग 529, 3 डिजिट रिकर होतं 529 बरोबर. इक्वेशन 1 मल्टिप्लाय बोथ साइड बाय. आता बघा किती डिजिट रिकर होत आहे, 3 डिजिट 1 2 3. मागच्या ह्याच्यात किती होतं डिजिट 0.77, एकच डिजिट होता म्हणून आपण 10ने मल्टिप्लाय केलं. जितके डिजिट रिपीट होणार आहे त्याच्यावर काय 1 वर तितके 0 ठेवायचे. पुट 3 0 जाऊन 1, सो 1000. काय सांग दोन्ही साईडला आपण 1000ने मल्टिप्लाय करू. मग काय आपलं तो 1000x. आता 1000ने मल्टिप्लाय केल्यावर काय होईल, हा 7529 हे 3 डेसिमल इकडे सर्कल बरोबर. हा डेसिमल कुठे इकडे जाईल 3 प्लेसेस बरोबर, म्हणजे कुठपर्यंत याला आता 529 इथपर्यंत आलं. पॉईंट इकडचा 529 इथे नंबर ऑफ 529 आहे बरोबर, त्याच्यापैकी एक इकडे गेला तर काही फरक पडत नाही 529. मग काय आपल्याला पुढे 7529 डॉट 529 बार 2 बरोबर. आता काय करू आपण, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. इक्वेशन 1 काय करू आपण 2 मधून सबट्रॅक्ट करू. काय मग 1000x मायनस x इकडे 7529 मायनस राईट. आता 1000x मायनस x किती 999x बरोबर, हे जे. आता इकडे काय येईल 7529 इकडे 529 अगेन, हे काय होईल 0 9 मायनस 7 2 अगेन 7522 किती मग याचे, ह्या दोघांचे सबट्रॅक्शन काय 7522 म्हणजेच काय एक्स बरोबर काय 7522 डिवाइड बाय 999 बरोबर.
Hence काय लिहू आपण 7.529 is equal to 7522 divided by 999. ओके. आता एक नोट लक्षात घ्या. If the prime factor of denominator are 2 or 5 only, then its decimal expansion is a terminating, otherwise decimal expansion is non-terminating and recurring type. For a rational number, लिहून घ्या ही नोट. For a rational number, if the prime factor of denominator are 2 or 5 only, एक तर 2 असतील किंवा 5 असतील किंवा 2 and 5 मिक्स असतील, तर त्यांचं डेसिमल एक्सपान्शन करेल हे टर्मिनेटिंग टाईपचं राहील. आता फॉर एक्झाम्पल काय घेतलं आपण 3/8, काय याचं 8 म्हणजे काय 2 2 2, 8 मीन्स 8 इज इक्वल 2 × 2 × 2. याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन करेल टर्मिनेटिंग टाईपचं. बरं, त्याच्यानंतर काय घेतलं मी 4/25 घेतलं. 25 काय 5 × 5, 25 मीन्स 5 × 5. याचं पण डेसिमल रिप्रेझेंटेशन करेल टर्मिनेटिंग टाईप म्हणजे कुठेतरी थांबणार आहे. त्याच्यानंतर मी जर काय घेतलं की 7/10 घेतलं, 7/10, तर काय 10 म्हणजे 2 and 5 दोन्ही पण याच्यात. याचं पण डेसिमल रिप्रेझेंटेशन कसं राहील टर्मिनेटिंग टाईप. बट अदर दॅन इथं ओनली शब्द आहे फक्त, पण एखादं मिक्स असेल समजा 5/6 आहे, 5/6. आता 6 कंटेन 2 and 3, नॉट ओनली 2. सो इट्स डेसिमल रिप्रेझेंटेशन हे कसं राहील नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचं राहील याचं. बरोबर. अगेन 5/9 घ्या, याचं पण तेच राहील. 7/11 याचं पण काय राहील नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचं डेसिमल रिप्रेझेंटेशन टाईप. बरोबर. फक्त कोणाचं ज्यांच्या डिनॉमिनेटरचे प्राईम फॅक्टर्स हे ओनली 2, ओनली 5 और 2 and 5 असतील त्यांचं डेसिमल रिप्रेझेंटेशन काय राहील टर्मिनेटिंग टाईपचं राहील. अदरवाईज the numbers having denominator having not prime factors 2 or 5 only, then its decimal representation is of the type terminating and recurring. Okay. आता practice set 2.1 of chapter 2 real numbers. Question number 1, classify the decimal form of the given rational numbers into टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. आता इथे आपल्याला ॲक्च्युअल सॉल्व करायचं नाही, डेसिमल फॉर्म काढायचं नाही, पण आपल्याला काय करायचं त्याला 2 टाईपमध्ये टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग. आता मी नोट सांगितली, ती नोट कोणते सांगितले मी की ज्यांच्या डिनॉमिनेटरचे फॅक्टर्स काय असेल फक्त 2 आणि 5 असेल त्यांचं डेसिमल रिप्रेझेंटेशन काय टर्मिनेटिंग टाईप, अदरवाईज नॉन टर्मिनेटिंग अँड रिकरिंग टाईप राहील. मग आता 13/5 काय 5 इज द डिनॉमिनेटर, ओनली 5 इज हिअर, सो दिस इज ऑफ टर्मिनेटिंग टाईप. डेसिमल रिप्रेझेंटेशन काय राहिलं याचं टर्मिनेटिंग टाईप. याचं 2/11, 11मध्ये 2 आणि 5 नाही आहे म्हणजेच काय कोणतं राहील नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग. राईट. त्याच्यानंतर 29/16, 16 म्हणजेच काय सर्व फॅक्टर्स काय 16चे 2 × 2 × 2 × 2 ऑल आर 2. बरोबर. सो इट कंटेन ओनली 2, सो टर्मिनेटिंग टाईप. नेक्स्ट 125, 17/125, 125चे फॅक्टर केले तर काय 5 × 5 × 5, 25 5 जा 125. सो दिस इज ऑल्सो टर्मिनेटिंग टाईप. नंतर 11/6, आता 11/6, 6 कंटेन 2 and 3, not only 2, 3 also there. So this is of the type non-terminating recurring. Type. Okay. Now question number 2 of practice set 2.1 is write the following rational numbers in decimal form.
आता डेसिमल फॉर्म इथे ॲक्च्युअली आपल्याला काय आहे, डिव्हिजन करायचं. 127 डिवाइड बाय 200. काय येईल आता, डिव्हिजन इट नॉट पॉसिबल, सो टेक डेसिमल. 200 किती येईल, 206 जा किती येईल, 1200 0700. बरोबर. आता एक डेसिमल घेतल्यामुळे एक झिरो भेटणार आपल्याला. 203 जा 600 0 7 minus 6 1 डेसिमल 10 here. 200 5 जा 1000 रिमाइंडर इज 0. कोणत्या टाईपचं, टर्मिनेटिंग, कारण याचे फॅक्टर्स काय, देअरफॉर 127 अपॉन 200 इज इक्वल टू काय आपलं, 0.635. राईट. फक्त इथे काय होतं, 200चे जर फॅक्टर केलं तुम्ही तर काय भेटेल तुम्हाला, 2 आणि 5 भेटेल. बरोबर, 2.5. त्याच्यामुळे त्याचं डेसिमल रिप्रेझेंटेशन करणार आहे, टर्मिनेटिंग टाईपचं येणार आहे. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट वन, 25 डिवाइड बाय 99. आता 99चा टेबल लिहून घेऊ. समजा आपण 99 198 200 97 396 495 594 693 792 891 and 990. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. 99 1 जा 99 198. एक एकने कमी केलं बघा, एक एकने. हां, एकदम इझी सिम्पली आपण लिहू शकतो. 400मधून किती कमी करावं बघा, 4. 500मधून 5, 600मधून 6. या पद्धतीने. आता बघा 99 बाय आपलं किती आहे, 25 बाय 99. मग काय डेसिमल पहिल्यांदा 0. कोणता नंबर येईल मग आता, 297 तर ते येणार नाही, कारण 250 198. 10 minus 8 2 1 15 minus 10 5 0 520. 52 येईल, डेसिमल 1 0. हां, कितीला आता 5 495 5 कॅरी 1 2 25 अगेन 0 2 जा 198 अगेन 2 here 52 again 5 जा. Here we have 25, here also 25. So 0.2525 म्हणून काय आपलं 25 by 99 0.2525 means equal to 0.25 bar recurring. राईट. त्याच्यानंतर बघा डेसिमल रिप्रेझेंटेशन हे आपण ऑलरेडी 8मध्ये केलेलं आहे. फक्त इथे काय येतं, टर्मिनेटिंग. हे कोणतं होतं, नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईपचं होतं. सेकंड. थर्ड बघा 23 बाय 7 7 3 जा 21 7 2 जा 14 7 8 जा 56 4 remain we get 0 6 remain we get 0 2 remain decimal we get 0. 7 5 जा 35 7 7 जा 49. इथे लिहितो आता 1 0. तुम्ही सरळ लिहा, असं लिहू नका. 7 1 जा 7
7 4 जा 28 2 बरोबर. काय झालं 20 इथं 20 इथे आलो आपण 20 आणि हे पण 20 बरोबर. म्हणजेच काय आता परत येणार आहे परत येणार 2 8 5 7 4 बरोबर. इथं काय 2 8 5 7 1 4 अँड सो ऑन 2 8 5 7 1 4 इथे मार्क करून घेतो मी इथे 20 20 आपण म्हणजेच हा जो ग्रुप आहे कुठून इथून हा रिपीट होणार 2 8 5 7 1 4 आपला 4 आला 28 7 4 जा 28 इतका ग्रुप काय होतो परत येतो. म्हणून काय आपण आता 23/7 23/7 इज इक्वल टू काय 3.28571 रिकरिंग एवढा ग्रुप काय होतोय परत परत येणार आहे बरोबर. हे झालं डेसिमल रिप्रेझेंटेशन. त्याच्यानंतर बघा 4/5 सिंपल आहे. कोणत्या टाईपचं टर्मिनेटिंग कारण फॅक्टर्स काय 5 5 8 जा 40 0 0.8 अगेन फिफ्थ वन 17/8 8 2 जा 16 डेसिमल 8 1 जा 8 8 2 जा 16 4 8 5 जा 40 कोणत्या टाईपच्या टर्मिनेटिंग देअरफॉर 17/8 2.125 right. Now last question is question number 3. Write the following rational numbers in p by q form. First one 0.6 recurring. मग आता let x is equal to 0.666 0.6 recurring right. आता किती डिजिट रिकर होता एकच डिजिट रिपीट होणार डिजिट किती 1 सो मल्टिप्लाय बोथ साइड by 10. So what do you get? Therefore 10x हा 0.6 आहे तिकडे आता काय 6.666 किती 6.6 इथे बघा 666 नंबर ऑफ 6 आहे इथे 6 भरपूर आहे बरोबर. त्याच्यापैकी एक 6 इकडे घेतला तिकडे किती राहील 3 3 4 भरपूर आहे इकडे बरोबर. नाही तर परत प्रॉब्लेम यायचं की ते 4 होते एक कुठे गेलं बरोबर. 6.666 भरपूर आहे इकडे 666. आता इक्वेशन 2 सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2 काय therefore 10x minus x 6.6 minus 0.6 किती मग 10x मधून x गेला किती राहील 9x 6.6 रिकरिंग काय होऊन जाईल 6 कॅन्सल ओनली 6 therefore x is equal to 6/9 येतील. मग याला आता सिम्प्लिफाय करायचं आहे दोन्ही कोणाच्या टेबलमध्ये 3च्या 3 2 जा and 3 3 जा so 3 3 get cancel x is equal to 2/3 and therefore 0.6 recurring याचा p by q फॉर्म काय 2/3 राईट. त्याच्यानंतर बघा सेकंड वन 0.37 bar. Let x is equal to 0.373737 right. Multiply by कितीने मल्टिप्लाय करावं लागतात 2 डिजिट रिपीट होतं 1 2 सो देर इज 2 zeros on 1 means 100
बोथ साईड. लक्षात ठेवा इथे 100x डेसिमल काय होईल, इकडे 2 प्लेस इकडे 37 37.37 bar, right? This is 1, this is 2. Subtract equation 1 from 2. 100x minus x 37 bar minus 0.37 काय होईल 37 आणि 0.37 बार हे दोन्ही कॅन्सल होईल. ओनली 37 म्हणजेच किती इकडे किती 99x 100x minus x 99x इकडे 37 and therefore x is equal to 37 by 99 and therefore 0.37 bar is equal to 37 by 99. ओके. त्याच्यानंतर बघा थर्ड वन माझ्याबरोबर गणित करा तेव्हाच येईल, नुसतं लिहून येणार नाही, आपलं बघून येणार नाही. 3.17 बार let x is equal to 3.17 bar, that is 3.171717 equation 1 multiply both side by कितीला तर 17 आहे ना, 2 डिजिट म्हणून कितीने मल्टिप्लाय करा 2 0 जाऊन 100. मग काय देअरफॉर 100x डेसिमल इकडे देईल 317.1717 म्हणजेच किती 317 बार. सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम 2 किती मग 100x minus x 317.17 बार minus 3.17 बार. मग काय आता 317 बार. लक्षात ठेवा इथे मागच्या याच्यात इथे 0 होते 0 होते, याच्यात 3 आलेलं आहे. मग काय 0 0 7 minus 3 4 1 314 इकडे किती 100 minus 1 99x therefore x is equal to and therefore काय 3.17 बार 314 by 99. right. Next one fourth one let x is equal to 8989 equation 1 multiply by 100 to both side. 100 ने का 2 डिजिट हे होत आहे. आता कन्फ्युजन नको, जितके डिजिट रिकर होत आहे तेवढे 1 वर काय करायचे 0 ठेवायचे. therefore 100x 1589.8989 म्हणजे 1589 2 नंबर. बरोबर. आता काय सबट्रॅक्ट equation 1 from equation 2 100x minus x
मायनस 15.89 बार रिकरिंग. आता 15,589 रिकरिंग मायनस 15.89 रिकरिंग 00 9 minus 5 4 8 minus 1 7 1574 and therefore x is equal to 99 and hence 15.89 bar is equal to 1574 by 99. And last one, .514. Okay, to let x is equal to 2.514 किती 3 डिजिट आहे 514 2.514 रिकरिंग इक्वेशन 1. दिस इज युअर एक्स. आता मागच्या ह्याच्यात 2 डिजिट रिकर होते, याच्यात किती 3 1 2 3. मग आता 3 ने 1 वर किती 0 ठेवावं लागेल 3 मल्टिप्लाय बोथ साइड बाय 1000. देयरफॉर 1 2 3 डिजिट 514 किती मग 2514 514 इक्वेशन 2. बरोबर. आता काय करू आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 1 फ्रॉम इक्वेशन 2. सो 1000x minus x 2514.514 रिकरिंग मायनस 2.514 बार किती मग आता 999 इकडे 514 कॅन्सल होऊन जाईल, ह्याच्यातून 2 सबट्रॅक्ट होईल म्हणजे किती 25 1 12 2512. देयरफॉर x इज इक्वल टू 999 and hence therefore 2.514 bar is equal to 2512 999. ओके, बाकीचं आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहू. धन्यवाद.